शिकले असते तर मी चांगली नोकरी केली असते. बरोबर आहे. पोलीस मध्ये मला आवडतं. काही काही पैसे देताना पण कसे समजतं आपल्याला, पण काही एवढं हे नाही. मुंबईला 12 आले वर्षाचे तेव्हा. असल्यापासून तुम्ही रस्त्यावर वडिलांच्या शेजारी बसून शिकताय. पण काही काही इशारे वगैरे द्यायचे, मग तेव्हा बघायचं, मग आपल्याला समजते ना त्याचा इशारा काय आहे. ते जबरदस्तीने बोलले तू हे करायचंच. आई आई नाही बोलायची, मोठी बहीण नाही बोलायची, कशाला तिला मुंबईला नेता आणि रस्त्यावर बसून हे काम शिकवतात. प्लास्टिकचे कागद वगैरे बांबून लावून राहतात म्हणजे ते निळे असे कागद निळ्या कापडाची अशी झोपडी असते तशा झोपडीत राहत होता तुम्ही. आणि मग मुलं शाळेत नाही यायची, मग तिथेच त्यांचा अभ्यास माझ्या जवळच बसायची, तिथेच मी त्यांचा अभ्यास घ्यायचे. पण ते पण तोडायला यायचे कोण रेल्वेवाले आणि ट्युशन पण लावायची की त्यांचं लक्ष इकडे तिकडे पांगायला नको. आपण रस्त्यावरून जात असताना कधीतरी आपले बूट तुटतो किंवा आपण घाईघाईने निघतो आणि बूट पॉलिश करायचाच राहतो. मग तेव्हा आपण बूट पॉलिश करायला जातो किंवा चप्पल शिवायला जातो. पावसाळा आला की आपण छत्री दुरुस्त करायला जातो. पण ज्याच्याकडे आपण ही सगळी सेवा ज्याच्याकडून घेतो, ज्याच्याकडून बूट दुरुस्त करून घेतो, बूट पॉलिश करून घेतो, त्याच्याकडे आपलं लक्षच कधी जात नाही. तो काम करत असताना आपण मोबाईलमध्ये बघतो, मित्रांशी गप्पा मारतो किंवा त्याच्याकडे न बघताच आपण निघून जातो. अशी ही चेहरा नसलेली माणसं आहेत. आणि यांच्यापैकीच एक आज सीताबाई वेताळ यांच्याशी आपण बोलणार आहोत. गेली 35 वर्ष मुंबईच्या रस्त्यावरती या महिला असून सुद्धा त्या त्यांचं काम करतायत. त्या बूट शिवतात, चप्पला शिवतात, बॅगा शिवतात, त्या छत्र्या शिवतात आणि त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. त्यांचे कष्ट अतिशय, म्हणजे आपले कष्ट काहीच नाहीत असं त्यांची जर कहाणी ऐकली तर आपल्याला वाटतं. तर आपण त्यांच्याशी बोलूया. सीताबाई, तुमचं नवाकाळच्या या मंचावरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज तुम्ही वेळात वेळ काढून आला. मला माहिती आहे तिथे तुमचा गिऱ्हाईकं असतील, तिथे थांबलेली असतील तुमच्यासाठी. तर तुम्ही मला सांगा की आम्ही जे काही बघितलेले आहेत, म्हणजे जे काही आम्ही बूट कधी शिवायला गेलो असेल, चपला शिवायला गेलो असेल, तर आम्ही नेहमी ना पुरुषच बघितले. म्हणजे मी जेव्हा तुम्हाला बघितलं तेव्हा मला इतकं आश्चर्य वाटलं की म्हटलं बाई एक तर तुम्ही महिला आणि ते सुद्धा तुम्ही रस्त्यावर, म्हणजे तुमचा असं स्टॉल वगैरे नाहीये, तुम्ही थेट फुटपाथवरच बसता. बरोबर आहे. तर मला इतकं आश्चर्य वाटलं की एक महिला कशाला असं शिकली असेल किंवा तिला कोणी शिकवलं असेल. माझ्या वडिलांनी शिकवलं. आता ती माझी परिस्थिती होती ना तशी. माझे भाऊ जरा मंदबुद्धीचे होते. वडिलांना मदत करायसाठी मला ते शिकायला लागलं. अच्छा. वडिलांच्या हाताखाली तुम्ही बसून किती काम बहीण भाऊ आहेत? आणि 4 भाऊ 4 बहिणी, पण आता 3 भाऊ नाही, एक आहे. बहिणी 4 पण आहे. तिघींची लग्न झाली, एकीचं लग्न बाकी आहे. म्हणजे सगळ्या बहिणींची तुमच्या लग्न झाली आणि मी 3 भावांचं जरा त्यांचं एकाचं पण लग्न नाही झालं. नाही, पण त्यांना जरा मानसिक आजार आहे त्यांना. म्हणून मग वडिलांनी तुम्हाला हाताशी घेतलं. हो, म्हणून मला वडिलांनी शिकवलं. पण म्हणजे वडील तयार होते की मुलगी असून सुद्धा तुम्हाला शिकवायला? ते जबरदस्तीने बोलले तू हे करायचंच. आई नाही बोलायची, मोठी बहीण नाही बोलायची, कशाला तिला मुंबईला नेता आणि रस्त्यावर बसून हे काम शिकवता. पण वडील बोलले करू दे, शिकन ती. त्यांना वाटायचं ही शिकेल, करणारी आहे, बसणारी आहे. मग तेव्हा तुम्हाला वाटायचं असं की आपण नको करायला हे काम आहे काय, असं रस्त्यावर वडिलांची भीती होती ना, वाटायचं नको. धाक असते. मी रडायची गावाहून आलेली ना, मी बाथरूम मध्ये जाऊन रडायची, पण वडिलांची भीती असायची ना. वडिलांसमोर रडायची पण टाप नाही. हो. पण वडिलांनी ठरवलं होतं तुम्हाला शिकवायचंच, शिकवून सोडायचंच. मग तेव्हापासून म्हणजे तुम्ही अगदी लहान असताना म्हणजे किती असेल वय तुमचं? तेव्हा 12 वर्षाची होती. 12 वर्षाचे असल्यापासून तुम्ही रस्त्यावर वडिलांच्या शेजारी बसून शिकताय? मग वडील काही 1-2 वर्षच थांबले माझ्याकडे, तेव्हापासून मग मीच करते. ते गेले मग गावी शेती करायला, घरी राहायचे मालाडला वगैरे. पण मग तुमचं शिक्षणाचं काय आलं? पुढे नाही शिकवलं, नाही शिकायचं बोलले तो. किती मदत कर कामाचे. 7वी शिकले, कारण गावाला 7वी पर्यंत शाळा होती. आणि ते हायस्कूलला लांब जायला लागायचं दुसऱ्या गावात. बरोबर. मग ते तेव्हा पाठवत नव्हते दुसऱ्या गावात असं मुलींना.
पण 7वी पर्यंत म्हणजे तुम्ही एकदम हा. प्रत्येक उत्तीर्णच आहे ना. हम्म. नापास बिपास आपले गप्पच नाहीत काही. नाही. पण आणि तुमची मला इच्छा होती ना शिकायचं होतं शिकायची? पुढे. हो. शिकायची इच्छा होती. पण नाही शिकवलं. शिकले असते तर मी हो, चांगली नोकरी केली असती. बरोबर आहे. पोलीस मध्ये मला आवडतं. हां, पोलिसमध्ये? अरे वाह! ते मला लय वाईट वाटतं. नाही, नाही, ठीक आहे ना. पण हे पण आता कसं आहे ना, आमच्यासाठी तुम्ही आदर्शच आहात. एक महिला जर आपल्या मुलांना सांभाळत असेल, संसार सांभाळत असेल, रस्त्यावर बसून सगळं ना, हा मोठा आदर्श आहे. बरोबर आहे की नाही? त्यामुळे तुम्ही डोळ्यात पाणी नाही आणायचं. जे झालं ते झालं. केलंत ना जिद्दीने एवढं. मग तुम्ही मुंबईला आलात, मग वडिलांनी तुम्हाला शिकवलं आणि मग तुम्ही ते सुरू केलं. म्हणजे आता तुम्ही जिथे बसता, गिरगावात जिथे तुम्ही बूट आणि चपला शिवायला बसता, तिथेच तुम्ही गेले 35 वर्ष त्याच ठिकाणी? हो, एकाच जागी. हो ना, त्याच ठिकाणी. आणि मग मग तुम्ही मी त्या तिथे काम करून करून मला लायसन पण भेटले ना, असं एक. पण मग तुमच्या मिस्टरांना चाललं, की तुम्ही असं रस्त्यावर बसून हे म्हणजे शिवायचं, बूट वगैरे शिवायचं काम त्यांना करता? लग्न करायच्या आधी त्यांना विचारून घेतलेलं काय विचारलं? की मी हे काम करणार पुढे. माझे वडील पण बोलायचे, मी पण हां. कारण बोलले मी तिला शिकवलंय हे काम, हां. मग तुम्ही पण चालू ठेवा पुढे चांगलं काम पण तुमची पण करणार. अट होती, की मी काम नाही सोडणार. हो. आता मी एवढं तरुणपणात केलं ते हो. नवीन, दुसऱ्या क्षेत्रात गेले नाही, दुसऱ्या कलेमध्ये. ह्या कलेत गेले मग मध्येच कशाला नाही, पण सोडून काही काही पूर्ण महिलांचं कसं असतं, आता लग्न झालं, आता आपण घरी बसू, मुलं सांभाळू वगैरे. पण तशी तुम्ही मिस्टरांची तशी पण परिस्थिती नव्हती. परिस्थिती. त्यांना पण घर नव्हतं आधी. अच्छा. गावाला शेती वगैरे काही नाही त्यांची पण. हां. घर पण नाही. आता होतं ते पण पडले. पण तुम्ही ते पण सांगितलं ते गरीब काहीतरी ड्रायव्हरचं काम करतात ना? हा, मग ते शिकले ड्रायव्हरचं काम हां. हळूहळू. मग नोकरी करायचे ते ड्रायव्हर. मग तुम्ही कुठे राहायचे मग? लग्न झालं तेव्हा घर नव्हतं. वडील बोलले थोड्या दिवस राहा आमच्याकडे. मग 1 वर्ष राहिले. हां, मग? मग नंतर मग नंतर बाहेर निघालो आम्ही. असं थोडं बाचाबाची व्हायची ना. हां. मग हळूहळू मग भाड्याने राहत राहत जवळ आले मी दादर एलपी स्टँडला. मग मी एलपी स्टँडला घर घेतलं तिथे, असं झोपडी कच्ची. कच्ची झोपडी म्हणजे? हा, रेल्वेची जागा असते ना. कच्ची म्हणजे काय? प्लास्टिकचे कागद वगैरे बांबू लावून राहतात म्हणजे ते निळे असे कागद निळ्या कापडाची अशी झोपडी असते तशी? तशा झोपडीत राहत होतात तुम्ही? तशा अरे रेल्वेच्या बापरे! कडेच्या भिंतीच्या त्याला. मग त्याच्यावर बांबू टाकायचं, हां. मग कागद लावायचं आणि ते पण तोडायला यायचे कोण रेल्वेवाले? रेल्वेवाले. कंप्लेंट अरे वगैरे बापरे! जायची ना, हां. तोडायचे ते. नेमके पावसाळा यायच्या आधीच तोडायचे. पावसाळ्यात तेवढे 4 महिने नव्हते तोडत. हां. दिवाळी आली की तोडायचे. आणि मग परत तोडलं की बांधायचं आम्ही. परत बांधायचं? बांबू वगैरे अरे परत बापरे! म्हणजे लय सामान त्रास बिमान काढला खूप ते त्रास काढला ना? घरात. आणि ह्या दरम्यान तुमची मुलं पण झाली असतील. तुमची आता किती 3 मुलं आहेत तिथे ना? राहत असतीच मग मुलं पण म्हणजे ते झाले. झोपडीत राहत असताना. म्हणजे आता ते तोडायला आले की ते मुलांना पण सांभाळायचं, ते सामान पण सांभाळायचं आणि परत इथे येऊन काम पण करायचं. ते लोक सामान नसेल नेत, पाडून जायचे. फक्त वरचं हे तोडून जायचे, प्लास्टिक तोडून निघून जायचे. सतवायचे आम्हाला की लोक गेले पाहिजे उठून कुठे. पण एवढं सगळं असताना म्हणजे तुमची इतकी अशी परिस्थिती होती आणि मग त्याच्यानंतर तुम्ही इथे येऊन ते बूट शिवायचं वगैरे काम करायचं, बरोबर आहे. पण इतकं सगळं असताना तुम्ही मुलांचं शिक्षण केलं? शिक्षण केलं. आता ते तर शिकवायला तर पाहिजे मुलांना. मी नाही शिकले तर त्यांना म्हणजे त्यांनी शिकून चांगलं व्हावं म्हणून. पण मग शिकवलं आता मुलांना ते मी. झोपडीतच ते कुठल्या शाळेत जायचे म्हणजे मुलं? आर्यन शाळेत. गिरगावात नाही का आपली आर्यन. पण ती आर्यन शाळा खाजगी शाळा आहे ना? तुम्ही महापालिकेच्या शाळेत नाही घातलं मुलांना? खाजगी शाळेत घातलं? काही एवढी फी नव्हती ना आर्यन शाळेत. मी करू शकत होते तेवढी. पण मुलांना शिकवणार. आणि आर्यन शाळा म्हणजे खाजगी शाळेत तुम्ही घातलं कारण ती शाळा जास्त चांगली होती. आपल्या मुलांनी चांगल्या शाळेत शिकवावं. हो, चांगली होती शाळा. शिक्षक वगैरे चांगले तिथले, लक्ष द्यायचे मुलांवर. म्हणजे सकाळी 7 वाजता तुम्ही घरून निघायचा, त्याच्या आधी स्वयंपाक करायचा, 3 मुलांचे डबे भरायचे. आणि संगती ती 2 गेले होते मुलगा ना. एका मागे एक. पण आणि मग शेवटी मग त्या मुलांना घेऊन इकडे यायचं. त्यांना शाळेचा ड्रेस घालायचा. कपडे बिपडे, शाळेचं दप्तर वगैरे सगळं संगतीच आणायची.
मग इकडेच बदलायचे कपडे वगैरे, ट्युशन वगैरे, जेवण इकडेच सगळं. कपडे बदलायचे म्हणजे मागे ते दार आहे त्याच्या हा आड तिथे तिथं दरवाजा त्यांचे कपडे बदलायचे. आड बाजूला थोडेस. अरे बापरे! आणि मग मुलं शाळेतनं यायची मग तिथेच त्यांचा अभ्यास माझ्या घ्यायचे का मग? जवळच बसायची, तिथेच मी त्यांचा अभ्यास घ्यायचे हां. आणि ट्युशन पण लावायची, की त्यांचं लक्ष इकडे तिकडे पांगायला नको. हं. थोडा वेळ ते पाहिजे ना चांगल्या हो, हो. रूम मध्ये, हां. हुशार व्हायला पाहिजे, हां. झाला पाहिजे अभ्यास. हां. माझ्याकडून पण काय कमी नको व्हायला. हां. शिक मग त्यांना ट्युशन लावली हा तुम्ही? ट्युशन पण लावायचे, कारण इंग्लिश मला जमत नाही ना एवढं. बरोबर आहे. सगळं स्पेलिंग कसं वगैरे. इंग्लिश, गणित हा. आपले अवघड गणित विषय. जमत, अरे वाह! गणित जमत, हो ते का? सगळं लसावी मसावी हां. गुणाकार भागाकार पद्धत ती माहितीये, माहिती. ती यायचं मला. पण इंग्लिशचे सगळं असं बरोबर हां. स्पेलिंग वगैरे नव्हती यायचं. येत. आणि तुमची सर्वात धाकटी मुलगी तिथं तानुलीच असेल ना ती? हा. तिला पण तुम्ही घेऊन यायचे? हो, मग तिला दूध द्यायला मग तिकडे कुठे म्हणजे झोळी वगैरे तिथे काय? मग मी ते दरवाज्यात बसायची ना, शेतनिवासच्या लोखंडी दरवाजे आहेत, हां. तिथे अशी झोळी वगैरे बांधलेली. मग अरे तिथे बाप! पाजायची, तिची वेळ झाली की उठून यायची, पाजायची. त्या आणि दरवाजाला थोडा कपडा लावलेला, दिसावा नाही रस्त्याने म्हणून. हां. सगळ्या मुलांना तसंच केलं. तिन्ही मुलांना? हा, असं ते त्यांना दूध झोळीतच द्यायला. तिकडे हा, 3 वर्ष. जिथे तुम्ही काम केलं हो तिथेच? हो. 9 वाजेपर्यंत? सगळं बापरे! त्यांचं दूध बीत घेऊन यायचे. आणि तुम्ही असे रस्त्यावर बसायच्या तर आता म्हणजे काही काही पुरुषांची नजर वाईट असते ना, काही काही वाईट बोलतात वगैरे, असे अनुभव बोलतात तुम्हाला ना, खूप आले असतील ना? भरपूर लय. हां. पण काही काही इशारे वगैरे द्यायचे, मग तेव्हा बघायचं, मग आपल्याला समजते ना त्याचा इशारा काय आहे काय. हां. मग मी पण डोळ्याने नजरेने त्याला द्यायची इशारा हां. काय. मग असं केलं तरी काही जायचे निघून, मग घाबरायचे? काही यायचे पुढे. मग त्यांचं काय आहे ते बोलणं आपल्याला समजायचं, कशाबद्दल उभा आहे, ते कशासाठी त्रास असतो ना थांबलाय. बाईला, हो, है ना? असतं होतं ज्याचं त्याला माहित. लहान मोठा काय त्रास येतो. पण तुम्ही काही काही खंबीरपणे काय पैसे देताना पण कसे हां. समजतं करतात, आपल्याला, समजतं. पण काही एवढं हे नाही. पण बाई खंबीर असली की मग तिला हे नाही काय होत. हो, बरोबर आहे ना? आपल्याला माणसाला पण समजतं कळतं. समोरचा कशा बाबतीत बोलतो, का हं. बोलतो, असं का बोलला. हं. मग ते आपल्याला समजलं, आपण त्याला पण पण समजते ना, हा हिला समजलं, ही ऍक्टिव्ह आहे. बरोबर. आपण त्याला साथ नाही दिली तर काय होणार आहे तेव्हा. बरोबर आहे, बरोबर. पण तुमच्या वडिलांनी तुम्हाला फक्त म्हणजे बूट, चप्पल शिकवलं होतं का छत्री आणि ते आता बॅगा पण तुम्ही छत्री शिवता नाही ना? शिकवली त्यांनी, ते मग साध्या छत्र्या बनवायचं. पण म्हणजे मी पूर्वी अशी एकच होती ना उघडायची हा छत्री. हा मग आता ते फोल्ड आली, फोल्डिंग 3 फोल्ड वगैरे आली, ते 4 मी माझ्या बुद्धीने शिकले. बाजूची छत्री बघून, ती छत्री कशी आहे तसंच हे झालं पाहिजे. किती 2-2 तास घालवले मी ते एका म्हणजे एक छत्री छत्रीमध्ये. बाजूला ठेवायची हा, चांगली हा. आणि ते शेजारी ते तुटलेली छत्री ठेवायची आणि स्वतः ट्रायल करायची. ते आलेल्या छत्र्या रिपेअर करायची. मग जमलं पण तुम्हाला ते मग हळू-हळू? हळूहळू समजत गेलं हे कसं हां. करायचं, प्रयत्न करा. ती स्प्रिंग कशी, ह्या तारा कशा. मग ते आता हळूहळू ते झालं. स्प्रिंगच्या आल्यात ना छत्र्या, ज्या 3 फोल्ड होतात त्या अवघड असतात करायला? लय अवघड असतं, कसं दाबायला म्हणजे? लागतं ते काय? पकडीने किंवा पायाने. काय? स्प्रिंग? स्प्रिंग. मग ते तुम्ही कसं पायाने दाबता असं? हो, अंगठ्याच्या आणि बोटाच्या पायाने. अंगठ्या आणि बोटाच्या मध्ये ती स्प्रिंग धरायची हा, आणि ती दांड्या. दाबायची हो, दाबायची. आणि त्या सटकली तर वर लागते तोंडाला वगैरे, अशी उडून येते? उडते. एकदा माझ्या डोळ्याला लागलेली, बोलला आता डोळा गेला. आई गं, पण तेव्हा बापरे! पण मला देवाने वाचवलं, काहीच नाही माझ्या डोळ्याला झालं. हो ना? अख्खी ते स्प्रिंग उडाली ना, दांडाच लागला इकडे, काही ह्याच बाजूला. हाय. पण आणि ते पायाने करायचं पण सोपं नसेल ते स्प्रिंग अशी ती दाबून करायची दाबायला म्हणजे. लागते एका याने, हो. तर एका तुम्हाला जमायला पायाने. लागले. आता पण येते का मुलगा मदत करतो? करतो, मुलगा पण मदत करतो ते 3/4च्या छत्रीला. हा, आणि ती जास्त बाकीच्या अवघड मी असते. हो, अवघड असते म्हणजे ती कडक असते स्प्रिंग, हा, ती लय जोर लावायला लागतो. बरोबर आहे. ती खरं पुरुषांना पण जास्त. म्हणजे आता म्हणजे तुम्हाला जर त्रास द्यायचा नाही आम्ही लोकांनी तर आम्ही एक ह्याची छत्री घेतली पाहिजे है ना? आता ती आवड आहे ना. आता काय कोणाकोणाची काय काय हो, आवड कशी आवड आहे ते. आणि पिशव्या पण तुम्ही हे करता ना? हा, मी बॅग्स बॅगा पण? पण शिवते. आणि हे शिवते आता म्हणजे चैन वगैरे लावते मोठ्या बॅगांना खाली, ती आता ह्या चाकं बॅगेची वगैरे. चेन तुटली तर कसं करता तुम्ही? हे तर मशीनचं आहे ना? हे मशीनचं आहे, पण हाताने पण बनवू शकतात. थोडीशी मोठी सिलाई दिसते, पण पण ही चालतंय. काही अख्खी काही मानून घेतात गिरायक. त्यांना जर मी बोलले थोडी हाताने शिवणार आहे तर मोठे, काहींना आवडत असेल तर ते बोलतात चालेल शिव.
याच्यापेक्षा मोठ्या बॅग असतात ना त्या हा त्या पण मग ती बॅग आपण फाटलेली गावाला असते वगैरे घेऊन जातो. किंवा ही चेन गेली आता याच्यासाठी ते तुम्ही हाताने शिवता. हा हाताने शिवते. बॅग फाटलेली असल्यावर त्याला होल बिल असते ना, काही हा उंगराने हा चावलेली बिल, हा त्याला पण पॅच बिच मारते. दिसत नाही, म्हणजे कलरचाच सुई मारायचा. दोराने त्या जाड्या सुईने हा दामणीच्या हा आरी बोलतात त्याला. आरी आरी. त्या मोठ्या सुईला का हा त्या सुईने ते शिवतात आमची शिवायची आरी. पण आता इतक्या वर्षात म्हणजे तुमची मुलं आर्यन शाळेत होती बरोबर आहे, मग कॉलेजमध्ये वगैरे गेली वगैरे, तर त्यांना विचार असतील ना आई काय करते वगैरे, तर त्यांना कसं वाटायचं ते काय म्हणजे म्हणायचे असं आता काय? काही मुलांचं कसं आहे की ह्याची आई हे करते, हा ते काम रस्त्यावर करते, बसून हे मग काम मुलांना करते. ते समजलं की सांगायचं की नाही याला. हा अच्छा कधी कधी नाही, नाही मुलांना सांगत. घेऊन नाही यायचे कधी घरी. काही काही मुलं बोलायचे, हा अरे आई काम करते ना, मग चांगलं आहे त्याच्यात काय, तेव्हा तुमचा धंदा येतो, हा तुम्ही त्या जातीचे, त्याच्यात काय असतो, चल चल येतो मी, चल, असं बोलायचे. नाही तर मग काही 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 नाही काही मुलं नाही सांगायचंच नाही तसे. नाही हो, काही काही जणांना सांगायचंच नाही. काय करणार स्वतःचा एवढा हे असून आता आपल्याला अभिमान वाटला पाहिजे हो की नाही? पण ते दुसरीकडे समोर नोकरी करण्यापेक्षा मुलं कशी असतील, माणूस हो कसं असेल, नाही सगळीच नाही माणसं सारखी नाही ना. सारखे आपला नसते आपल्याला अभिमान आहे. हो तर अशा सीताबाईत अपार कष्ट केले, तुम्हाला कळलंच असेल. एका महिलेला झोपडपट्टीत राहायचं, 3-3 मुलांचा सांभाळ करायचा, त्यांना चांगलं शिक्षण द्यायचं, त्यांचं ट्युशन, त्यांचं कॉलेज, आणि एवढं सगळं करून सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत फुटपाथवरती बसायचं आणि लोकांचे बूट चपला शिवायच्या, छत्र्या शिवायच्या, बॅगा शिवायच्या, आणि त्यातल्या कमाईतनं आपल्या मुलांना चांगलं शिक्षण करून त्यांना चांगली नोकरी मिळावी आणि त्यांना एक साधं छान छोटं घर मिळावं, ही या महिलेची माफक अपेक्षा आहे. तिच्या कष्टाला खरोखर नावाकाळचा सलाम, सॅल्यूट. धन्यवाद.